मिळालं, इथंही प्रेम मिळतं, प्रचंड प्रेम करतात आणि छोटी मोठी कामं माझी त्यामुळे सहज होतात. एक उदाहरण सांगून टाकतो की अनंतराज, मुकुंदराज, पायल, भक्तिताई यांची वय 30च्या आत आहे आणि माझा विद्यार्थी तिथं आला एक डेप्युटी कलेक्टर आणि त्याला म्हणलं, बाबा हे माझे निराधारामध्ये टाकून दे ना 4 नावं. ठीक आहे बाबा. आणि वयाच्या 30व्या वर्षी यानं निराधाराचं पेन्शन सुरू करून दिलं. परमेश्वर आधार आणि हे दुसरा निराधाराचा आहे. आमचा परमेश्वर आधार आहे, पण कुठेतरी काहीतरी असावं, स्वतःच्या औषधाला गोळीला कुठेतरी लागावं, कुठं मिळो न मिळो, तू देत राहा, चालत राहते. मला तर काही गरजच नाही आहे. पहिली दीक्षाविधी मी 2008ला मुलींची केली, 2 मुलींची 2008. सर्व उचललं, दान केलं. याच्याजवळ पैसा आहे कशाला मागेल. 2014मध्ये अचानक ठरलं, आमचे बाबूदा आणि आमच्या गुरुआई थकल्या होत्या, त्यामुळे आमच्यासमोरच दीक्षा झाली पाहिजे पोरांची. म्हणजे ठीक आहे, पण माझ्याजवळ काहीच नाही. माझ्याकडे पैसे येणार होते माझ्या पॉलिसीचे, ते 16मध्ये येणार होते. म्हणजे 16 नाही आम्हाला आत्ता ते ठीक आहे. 2012मध्ये त्यांचं झालं. त्याही वेळेस आता बाबांनी सांगितल्यासारखं, बाबा इथं हा मंडप रिकामा दिसतोय, माझ्या कुठल्याच कार्यक्रमात मंडप रिकामा नसतोय. सातारकर बाबांना अनुभव आहे. सकाळच्या 8:30 वाजता सभा सुरू केली तर मंडप भरलेला असतो. 1,500 ते 2,000 लोक तिथं असतात संध्याकाळी. हे प्रेम आहे त्या लोकांचं, वसमतच्या परिसरातल्या सगळ्या लोकांचं प्रेम आहे. आणि राजू दादांना तिथं अनुभवले. भेंडेगावला 15,000 लोक शेवटच्या दिवशी होते. 15,000 ज्यांच्याकडे सोपवलं होतं बोराच्या मंडळीकडे किंवा 8,000 लोक येतील, ते म्हणजे बाबा येड लागले, 8,000 लोकांना किती लागते. शेवटी मला त्यांना 5 क्विंटल गव्हाचं पीठ द्यावं लागलं. हे तुमचं प्रेम आहे. येत आमचं काय, आम्ही निमित्त आहेत. आम्हाला तुमच्यापर्यंत परमेश्वराचे हे ज्ञानरूपी शब्द पोहोचवण्याचं कार्य आम्ही करतोय. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय, पण अधिकाराशिवाय घेतो दार उघडतच नाही, त्याला काही इलाज नाही. पण म्हणून प्रयत्न सोडायचा का, प्रयत्न करत राहायचा. जो जे वांछील तो केला, त्या पद्धतीने हा प्रयत्न चालू आहे. आनंदराजांनी मला म्हटले, बा असं करायचं, म्हणजे ठीक आहे करा. आणि मग हा भव्य दिव्य सोहळा तुमच्यासमोर उभा झाला. जिथं जिथं माझं सहकार्य लागलं तिथं तिथं मी केलं, जिथं मागितलं तिथं. हां, कारण मागितल्याशिवाय काही द्यायचे नाही. कृष्ण परमात्मा सुद्धा गेले नाही द्रौपदीला वाचवायला. कालच्या याच्यामध्ये पाहिले तुम्ही, बसून राहिले. जोपर्यंत हाक मारत नाही गेले. मला सांगितलं यायचं, ठीक आहे यायचं. त्याने फोन केला नसता तर राहिलं. म्हणजे इतकी गुंतवणूक नको. 11 लेकरं घडवलेत तिकडे हे